तयार झाला आहे आपला तोंडाला चवणारा अतिशय चविष्ट असा कोबीचा चटका. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते कोबीचा चटका. कोबीचा चटका म्हणजे हा कोशिंबिरीचाच एक प्रकार आहे आणि चवीला खूप छान लागतो. तर आता मी कोबीचा चटका बनवणार आहे. त्यासाठी इकडे मी कोबी चॉपरला बारीक चॉप करून घेतला आणि थोडंसं मीठ लावून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामुळं काय होतं, कोबी जो उग्र लागतो ना तो लागणार नाही. इकडे 2 चमचे मी दही घेणार आहे, 1 वाटी चणा डाळ आहे आणि 2 मिरच्या. तर आत्ता आपण मिरची आणि डाळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आणि हे बघा असा भरड करून घेतलेली आहे. आता आपण ती कोबीमध्ये घालूया. कोबीमध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं मगाशी, त्यामुळे नंतर आपण मिक्स करूया तेव्हा कमी प्रमाणात मीठ घालूया. आणि आता हे मी मिक्स करून घेणार. आणि ना आपण याच्यामध्ये 2 चमचे दही घालूया. दह्यामुळे ते चटकदार होतं. मिक्स करूया. आता मी घालते चवीप्रमाणे मीठ. मीठ चाखून बघायचं आणि मगच घालायचं. मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला ना याच्यावरती फोडणी मारायची आहे. तर आपण आता जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी मारूया. हा चटका आहे ना नावाप्रमाणेच चटकदार लागतो आणि खूप छान लागतो चवीला. जिभेला चव नसेल तर नक्की बनवायचा हा चटका. जिभेला चव येते. इकडे कढईमध्ये मी मोठा दीड चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्त लागतं आणि ते गरम करून घेतलं आहे. आत्ता घालूया आपण मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि हिंग अर्धा चमचा. छान फोडणी तयार करायची. कलरसाठी मी हळदी घालते थोडीशी. आणि आता फोडणी तयार झाली. मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केला ना की मग आपण घालूया कढीपत्त्याची पानं. त्यामुळे तेल अंगावरती उडत नाही आणि तडका छान होतो. आत्ता आपण याच्यावरती तडका घालूया. जो तडका तयार केला ना तो हे बघा. असा छान तडका बसला ना की कोबीचा चटका आहे ना अतिशय चवीचा होतो. आणि हे बघा हळद मला कलर छान आलेला आहे. खूप छान दिसतोय आणि चवीला तर खूप छान लागतो. दुपारच्या वेळेस जर तुम्हाला काही खावंसं वाटत नसेल तर हा चटका करून खायचा. खूप छान लागतो. हा जो चटका आहे ना कोबीचा तो तुम्ही जेवणासोबत तोंडी लावून म्हणून खाऊ शकता किंवा असाच पण खाल्ला जातो. खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. आता मी थोडीशी चमचाभर साखर घालते. 1-1.5 चमचा साखर घालते कारण माझं चटक्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं आहे म्हणून मी साखर